नमस्कार मित्रांनो. काल जे काही आहेत तर सारथी, बार्टी, अमृत त्याचबरोबर आरटी आणि टीआरटीआय यांच्या जाहिराती जे काही तर त्या आलेल्या होत्या. बऱ्याच विद्यार्थी विचारत होते की महाज्योती आणि वनआरटी यांची जाहिरात आलेली नाही का? ओके, तर यांची पण जाहिरात जी काही तर ती काल आलेली आहे, पण आपण त्याची अपडेट काल दिलेली नव्हती. तर आज जी काही आहे तर ही पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी इथं दिल्या जाईल. पण ही जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ही या ठिकाणी एमपीएससी साठीची देण्यात आलेली, म्हणजे ज्या मागच्या ॲडव्हर्टाइजमेंट आलेल्या नव्हत्या तर त्या देण्यात आलेल्या. बाकीच्या जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आहेत जसं की बँकिंग असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे असेल, त्यानंतरचं टी-ए-टी असेल, तर यांची जी काही जाहिरात आहे तर ती ऑलरेडी आलेली आहे. आणि यांच्या जे काही परीक्षा आहेत तर त्या काही यांच्या झालेल्या आहेत, काही यांच्या जे काही तर त्या सुरू आहेत. ओके, तर ह्या एक्झाम जे काही तर त्या कंप्लीट होणार आहेत. बघा आता या ठिकाणी महाज्योतीच्या वेबसाईटवरती तुम्हाला जायचंय. नोटीस बोर्डमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर या ठिकाणी जे काही तर ॲप्लिकेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग प्रोग्राम 2026-27 ट्रेनिंग जे काही तर आपल्याला या ठिकाणी इथं दिसते. इथं न्यू ऑप्शन आहे, 10/8/2026 ही डेट आहे. आणि या ठिकाणी क्लिक हिअर करा. क्लिक हिअर केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक परिपत्रक म्हणून असं एक दिसेल. आणि त्याच्यानंतर ही एक पीडीएफ जी काही त्या परिपत्रकावरती क्लिक केल्याच्या नंतर ही एक पीडीएफ येईल. आणि त्या ठिकाणी तिथे एक लिंकचं जे काही तर ते ऑप्शन देण्यात आले, त्याच्यावरती जाऊन तुम्ही जे काही तर रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी तिथं करू शकता. आता ही नेमकी माहिती काय देण्यात आलेली, ही दोन्ही जाहिराती जे काही येतात म्हणजे महाज्योती असेल आणि वनआरटी असेल, या दोघांसाठीची ही एकत्रित जाहिरात या ठिकाणी इथं देण्यात आलेली. तर आता म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल की ह्या ज्या काही बाकीच्या 5 संस्था आहेत तर त्या वेगळी एक्झाम या ठिकाणी एकत्रित कंडक्ट करताय. आणि ह्या ज्या काही 2 संस्था आहेत तर यांची वेगळी एक्झाम जे काही तर हे कंडक्ट या ठिकाणी इथं करत आहेत. ओके, तर महाज्योती आणि वनआरटी यांची एकत्रित जी काही आहे तर हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी होणार आहेत. आणि या 5 संस्थांच्या जे काही तर त्या वेगळ्या या ठिकाणी इथं होणार आहेत. ओके, तर बघा आता यामध्ये आम्हाला या दोन्ही याचा फॉर्म भरता येईल का? तर तुम्ही दोन्ही याला अप्लाय जे काही तर या ठिकाणी इथं करू शकता. दोघांच्या लिंक जे काही तर ते अप्लाय करण्याच्या वेगवेगळ्या आहेत. ओके, त्याच्यामुळे दोन्ही याच्यावरती जे काही तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि यांची जी काही एक्झाम आहे, एंट्रन्स एक्झाम आहे, मे बी ती पण वेगळी जे काही तर या ठिकाणी इथं होईल. पण अप्लाय करण्यासाठी आपल्याला काही कुठली फीस नाही, काही नाहीये. ओके, तर तुम्ही बिनधास्तपणे जे काही तर यासाठी इथं अप्लाय करू शकता. त्यामुळे अप्लाय करण्यासाठीची कंजूसी करू नका. तसंच हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायला आणि लाईक करायला तुम्ही कंजूसी करू नका. ओके, बघा आता या ठिकाणी संघ लोकसेवा आयोग म्हणजे की यूपीएससी जे काही आहे तर यूपीएससी, महाज्योती आणि वनआरटी या दोघांची पण ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्यानंतर राज्यसेवेची जी काही तर या दोघांची पण ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी इथं देण्यात आलेली. त्यानंतर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा दोघांची पण ॲडव्हर्टाइजमेंट आहे, महाज्योती पण आणि वनआरटी पण या दोघांची पण जाहिरात या ठिकाणी इथं देण्यात आलेली. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त घटक व गट ब यांची सुद्धा जाहिरात हे दोघांची पण आहे. आता याच्यानंतरच्या काही ज्या काही गोष्टी आहेत तर त्या विशेष या ठिकाणी इथं देण्यात आलेल्या आहेत. त्या थोडक्यात जे काही तर आपण एक 2-3 गोष्टी वेगळ्या आहेत तर त्या समजून घेऊया. विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील, आता जे काही गोवारी कॅटेगरीतील विद्यार्थी येतात आहे, ओके, गोवारी समाजातील जे काही विद्यार्थी येतात तर यांच्यासाठी संघ लोकसेवा आयोगाचं जे काही प्रशिक्षण आहे तर याची त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली. त्याचबरोबर वनआरटी मध्ये भटक्या जमाती क वर्गातील धनगर समाजातील जे काही विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठीची संघ लोकसेवा आयोगाची जाहिरात. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही तर राज्यसेवेची गोवारी समाजातील विद्यार्थ्यांसाठी, त्याच नंतर सैनिक भरतीसाठीची जे काही प्रशिक्षण आहे, ओके, तर याच्यासाठीची गोवारी समाजाची जी काही जाहिरात आहे तर ही जाहिरात सुद्धा याच्याच मध्ये इथं देण्यात आलेली. त्याचबरोबर भटक्या जमाती गट क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी इथं राज्यसेवा ची देण्यात आलेली. आणि त्याचबरोबर सैनिक भरतीचं जे काही तर ते सुद्धा या ठिकाणी इथं देण्यात आले. आता या व्यतिरिक्तच्या ज्या काही जाहिराती आहेत तर त्या ऑलरेडी यांच्या येऊन गेलेल्या आहेत. ओके, जसं मी अगोदर सांगितलं की त्यांच्या परीक्षा वगैरे जे काही तर त्या चालू आहेत. तर आता यासाठीची जी काही पात्रता आहे तर नेमकी आपल्याला या ठिकाणी इथं पात्रता काय काय देण्यात आलेली तर त्याबद्दलचं एकदा थोडक्यात आपण या ठिकाणी इथं समजून घेऊया. विद्यार्थी जो कोणता अप्लाय करणारा आहे तर तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जातीचं प्रमाणपत्र सुद्धा असणं जे काही तर या ठिकाणी इथं आवश्यक आहे. मग या ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या कॅटेगरीमधले विद्यार्थी अप्लाय करू शकता? इतर मागास वर्गामधले असतील, विमुक्त जाती, भटक्या जमातीमधले विद्यार्थी असतील आणि विशेष प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत तर हे सगळे विद्यार्थी जे काही तर या ठिकाणी इथं अप्लाय करू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्याने लष्करातील सैन्य भरती प्रशिक्षणाकरिता इयत्ता 10वीची परीक्षा जी काय तर ती पास करणं आवश्यक आहे. जर तुम्ही 10वीची परीक्षा पास असाल तर या ठिकाणी इथे जे काही तर अप्लाय करू शकता मिलिटरी भरतीसाठी. त्यानंतर विद्यार्थ्यांनी यूपीएससी, एमपीएससीचे जे काही परीक्षा आहेत याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे. अभियांत्रिकीसाठी तुम्ही अप्लाय करण्यासाठी जे काही आहे तर तुमचं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड जे काही तर त्या ठिकाणी तिथं पाहिजे, तर तुम्ही तिथे जे काही तर अप्लाय करू शकता. त्यानंतर यासाठीची जे काही तर अंतिम निवड चाळणी परीक्षा जी काही तर ती होईल. आता पहिल्यांदा
एकदा याची प्रोसेस कशी असेल, तर आता तुमच्याकडून हे फॉर्म भरून घेतील. फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्यांचे हॉल तिकीट जे काही तर ते दिले जातील. त्यानंतर त्यांची एक्झाम होईल. एक्झाम झाल्याच्या नंतर जे काही आहे तर तुम्हाला संस्था त्या ठिकाणी तिथे दिल्या जातील आणि त्या संस्थांमध्ये किंवा मग महाज्योती किंवा वनआरटीमध्ये जे काही तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी तिथं होईल आणि लगेच जे काही तर तुमच्या प्रशिक्षणाचा जो काही कार्यक्रम आहे तर तो त्या ठिकाणी तिथं सुरू केला जाईल. आणि त्यानंतर तुमचं प्रशिक्षण सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला 1 महिना पूर्ण झाला त्यानंतर तुम्हाला कधी कधी 15 ते 20 दिवसामध्ये जे काही तर तुमच्या खात्यावरती तुमचं विद्यावेतन जे काही तर ते जमा होत असते. ओके, एखाद्या वेळेस या प्रोसेसला थोडासा वेळ सुद्धा जो काही तर तो या ठिकाणी इथं लागतो. ओके, तर बघा आता त्याच्यानंतर बघा प्रशिक्षणाकरिता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड जी काही तर ती चाळणी परीक्षेच्या द्वारे केली जाईल. म्हणजे मेरिट लिस्ट अनुसार जे काही तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेतलं जाईल. तर या पूर्व प्रशिक्षणाच्या धर्तीवर सामान्य अभ्यासक्रमावर जो काही आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चाळणी परीक्षा या ठिकाणी इथं द्यायची. सगळ्यांचं जो कोणतं तुमची परीक्षा आहे, समजा तुम्ही एमपीएससी साठी राज्यसेवेसाठी अप्लाय करता, कंबाईनसाठी करता, तर तोच सिलेबस जो काही तर तुमचा असणार आहे. त्यानंतर अभियांत्रिकीसाठी अप्लाय करतात तर तोच अभियांत्रिकीचा सिलेबस जो काही ज्या पद्धतीने एमपीएससी परीक्षा कंडक्ट करते पूर्व परीक्षा, तर त्याच धर्तीवरती यांचा जो काही सिलेबस आहे तर तो या ठिकाणी इथं असणार आहे. आणि त्यानंतर मेरिट लिस्ट अनुसार जे काही तर तुमची निवड या ठिकाणी इथं करण्यात येईल. आता संघ लोकसेवा आयोग असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल, मग राज्यसेवा अभियांत्रिकी किंवा संयुक्त गट ब आणि गट क असेल, तर यांच्यासाठी 19 ते 30 वर्षापर्यंतच वय या ठिकाणी इथं देण्यात आलेले. आता ज्या काही कालच्या पण जाहिरातीबद्दल आपण बोललो तर त्याच्यामध्ये सुद्धा 30 वर्षापर्यंतचं जे काही वय आहे तर ते या ठिकाणी इथं देण्यात आलेले. पण त्यांनी सांगितलेले की एकदा जर विद्यार्थ्यांनी लाभ जर घेतलेला असेल तर तो वरच्या लेवलचा जो काही आहे तर पुन्हा एकदा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही चतुर्थ श्रेणीचा जर घेतलेला असेल तर तुम्ही थर्डचा घेऊ शकता. तुम्ही थर्ड श्रेणीचा जर घेतलेला असेल तर सेकंडचा घेऊ शकता. सेकंडचा घेतलेला असेल तर तुम्ही फर्स्टचा जो काही तर तो घेऊ शकता. यामध्ये अशा पद्धतीचं जे काही आहे तर ते आपल्याला देण्यात आलेलं आहे का, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी इथं बघूया. ओके, मग इथं 19 ते 30 वर्ष आहे आणि लष्करी सैनिक भरतीसाठी जे काही विद्यार्थी अप्लाय करतायत तर त्याचं 17 ते 19 वर्ष जे काय तर ते साधारणतः वय या ठिकाणी इथं देण्यात आलेले. तर प्रशिक्षणाचे स्वरूप जे काही तर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या धर्तीवरती जो काही तर तो अभ्यासक्रम देण्यात येईल आणि त्यानंतर चाळणी परीक्षा घेऊन जे काही तर अनिवासी स्वरूपाचं प्रशिक्षण या ठिकाणी इथं देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला विद्यावेतन जे काही तर ते बिनधास्त या ठिकाणी इथं मिळणार आहे. प्रशिक्षण हे जे काही आहे तर ऑफलाईन स्वरूपाचे असणार आहे. ओके, ऑनलाईन स्वरूपाचे नाही, म्हणून या ठिकाणी जे काही तर विद्यावेतन तुम्हाला दिल्याच जाणार आहे. ओके, त्यानंतर बघा अर्ज करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे जे काही तर ती कोणकोणती आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं आधार लिंक हे तुमच्या खात्याबरोबर असणं आवश्यक आहे. कारण की महाज्योती असेल आणि वनआरटी असेल यांचे जे काही तुम्हाला विद्यावेतन किंवा जे काही आपण पैसे म्हणतो तर हे डायरेक्टली आधार बेसवरती तुम्हाला ट्रान्सफर करण्यात येतात. त्यामुळे तुमचं आधार लिंक कोणत्या बँकेबरोबर आहे तर ते आता चेक करून घ्या. त्याचं जे काही तर केवायसी करून घ्या व्यवस्थितरित्या, म्हणजे तुम्हाला काही अडचणी जे काही तर तिथे येणार नाहीत. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर महाराष्ट्राचा रहिवासी दाखला जे काही तर आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर आपल्याकडे पाहिजे. त्यानंतर इयत्ता 10वीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका हे सुद्धा असणं आपल्याकडे आवश्यक आहे. दोन्ही म्हणजे प्रमाणपत्र असेल किंवा गुणपत्रिका असेल यापैकी एक चालेल, कारण त्यांनी ऑब्लिक त्या ठिकाणी तिथे देण्यात आलेले. ओके, त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका, दिव्यांग असेल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र, अनाथ असेल तर अनाथाचे प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ओके, हे जे काही पहिले 6 डॉक्युमेंट येतं हे सगळ्यांसाठी कंपल्सरी येतं आणि हे जे काही 2 डॉक्युमेंट आहेत तर जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आणि जे विद्यार्थी अनाथ आहेत तर त्यांच्यासाठीचे असणार आहेत. पण वरचे 6 डॉक्युमेंट सगळ्यांनाच त्या ठिकाणी तिथे लागणार आहे. आता अर्ज कसा करावा, तर महाज्योतीचं जे काही वेबसाईट आहे आता जी की मी या ठिकाणी इथं दाखवली. ओके, तुम्ही इथं जाऊन जे काही तर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असे जे काही तर 2 या ठिकाणी पर्याय दिसतील. तर इथं परिपत्रक, आता जे मी काही सांगत आहे ते परिपत्रक आहे. ओके, आणि या ठिकाणची जी काही रजिस्ट्रेशनची लिंक आहे तुम्ही याच्यावरती क्लिक केलं की इथे जे काही तर तुम्हाला अशा पद्धतीचं ऑप्शन मिळते. तुम्ही ऑलरेडी एखाद्या परीक्षेसाठी जर त्या ठिकाणी अगोदरचं जे काही जाहिराती आलेले होते त्याच्यासाठी जर अप्लाय जर केलेलं असेल तर फक्त या ठिकाणी जे काही तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून इथं ओटीपी येईल. तुम्हाला ओटीपी तो जो काही आहे तर इथे टाकायचा आणि त्यानंतरचा जो काही फॉर्म तुम्हाला ऑप्शन असतील तर ते अवेलेबल होतील. आणि जे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करत आहेत तर इथं रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. पूर्णपणे जे काही तर ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी इथं स्टेपमध्ये करून घ्या आणि त्यानंतर मग परत लॉग इन करून जे काही तर तुम्ही प्रेफरन्सेस त्या ठिकाणी तिथे देऊ शकता डॅशबोर्ड वरती जाऊन. ओके, तर आता यांनी सुद्धा
त्याच पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे की इथे जाऊन जे काही तर तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील तर ते प्रॉपर स्कॅन करा. ते प्रॉपर स्कॅन केलेले डॉक्युमेंट जे काही तर ते तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहेत व्यवस्थितरित्या. व्हॅलिड सगळे जे काही डॉक्युमेंट आहेत तर ते त्या ठिकाणी तिथं अपलोड करायचे आहेत. त्यानंतर बघा अटी व शर्ती, यांनी काही अटी व शर्ती या ठिकाणी इथं देण्यात आलेले. 23/8/2026 पर्यंत जे काही तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. 23 तारीख जे काही तर इथं शेवटची तारीख आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेली. ओके. त्याच्यानंतर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे पाठवलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तुम्हाला फक्त ही जी काही लिंक देण्यात आलेली या लिंकवरती जाऊनच जो काही तर तो फॉर्म या ठिकाणी इथं भरायचा आहे. ओके. त्यानंतर जाहिरात रद्द करणे किंवा काही बदल करणे हे सगळं जे काही आहे तर वनारटी आणि महाज्योती या दोन्ही संस्थांच्या अधीन या ठिकाणी इथं राहणार आहे. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थी सादर केलेली माहिती चुकीची किंवा दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास निवड रद्द करण्यात येईल त्या विद्यार्थ्यांची. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक असून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणारे विद्यावेतन त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यावर जे काही तर ते जमा करण्यात येते, जसं मी अगोदर सांगितलं त्याच पद्धतीनं. ओके. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेत महाज्योती व वनारटीच्या कॉल सेंटरवरती जे काही तर तुम्ही कॉल करू शकता. इथं खाली जे काही तर ते नंबर देण्यात आलेले ते सुद्धा मी दाखवतो. इथं काही विशेष नोटी जे काही तर यांनी या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहेत. विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील विद्यार्थी महाज्योती संस्थेच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रशिक्षणाकरिता तसेच गोवारी समाजातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणाकरिता अर्ज सादर करू शकतात. ओके. म्हणजे जे काही गोवारी कॅटेगरीमधले येणारे विद्यार्थी आहेत तर तुम्ही दोन्ही ठिकाणी जे काही तर तिथं अप्लाय करू शकता. ओके. दोन्ही पण ठिकाणचं तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी इथं देण्यात आलेलं. सेम त्याच पद्धतीनं विमुक्त जाती व भटक्या जमातीतील प्रवर्गातील विद्यार्थी महाज्योती व वनारटी या दोन्ही प्रशिक्षण संस्थेचे जे काही तर ते अर्ज सादर करू शकता. जसं मी अगोदर म्हटलेलं होतं की तुम्ही दोन्ही ठिकाणी जे काही तर अर्ज करू शकता. तर इथं दोन्ही पण ठिकाणी जे काही तर ते अर्ज करण्याचं ऑप्शन जे काही यांनी दिलेलं आहे. म्हणजे यांच्या ज्या काही परीक्षा आहेत तर त्यांच्या तारखा वेगवेगळ्या असणार आहेत या ठिकाणी. त्यानंतर भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थी महाज्योती व वनारटी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्वसाधारण प्रशिक्षणाकरिता तसेच वनारटी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणाकरिता जे काय तर तुम्हाला इथं अर्ज जो काही तर तो करता येणार आहे. म्हणजे दोन्ही पण ठिकाणी जे काही तर तुम्ही अर्ज करू शकता. महाज्योती संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वनारटी संदर्भात तुम्हाला काही जर अडचण असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती जे काय तर इथं कॉन्टॅक्ट करू शकता. हे अशा पद्धतीचं परिपत्रक होतं आणि सगळ्यांना आतुरता होती की यांची जाहिरात जी काही तर ती कधी ओके यांची जाहिरात येणं जे काही तर ते अपेक्षित होतं. कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की यांची जे काही जाहिरात आहे तर ती लवकरच येईल. कारण या सगळ्यांचे जे काही प्रशिक्षण आहेत तर ते सोबत चालू होण्याची शक्यता जास्त आहे. ओके. सगळ्यांच्या ज्या काही परीक्षा आहेत तर त्या जवळ या ठिकाणी इथं सोबतच होण्याची जे काही तर शक्यता आहे. तर बाकीच्या जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आहेत परत एकदा सांगतो, महाज्योती आणि वनारटी यांच्या ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत. त्यांच्या परीक्षा चालू आहेत. फक्त ह्या ज्या काही जाहिराती होत्या तर या बाकी होत्या. तर फायनली त्या सुद्धा जाहिराती आलेल्या आहेत. ओके. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा बेनिफिट घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे काही आहे तर या प्रशिक्षणासाठी अप्लाय करा. कारण प्रशिक्षणासाठी अप्लाय करण्याची कुठलीही फी जी काही तर ती आपल्याला इथे देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे हे मोफत आहे अप्लाय करण्यासाठीचं. ओके. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इथं अप्लाय करा. आपण सगळ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओके.